सर्वभूतस्थितं यो माम भजत्येकत्वमा स्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयी वर्तते. 31. सर्वभूतस्थितं, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित, या जो माम माझी भजती भक्तिभावाने सेवा करतो, एकत्वम एकरूपत्वामध्ये आस्थितः स्थित झालेला, सर्वथा सर्व प्रकारे वर्तमानः स्थित होऊन, अपि जरी सहा तो योगी मयी माझ्यामध्ये वर्तते राहतो. जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो, तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. तात्पर्य: परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी श्री विष्णूंना पाहत असतो. योगी व्यक्तीने जाणले पाहिजे की श्री विष्णू आणि श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत. या परमात्मा रूपामध्ये श्रीकृष्णच प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात. शिवाय असंख्य जीवाच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्म्यामध्ये कोणताही भेद नाही. तसेच श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्ण भावना भावित व्यक्तीमध्ये आणि परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेल्या परिपूर्ण योगी व्यक्तीमध्येही मुळीच भेद नाही. कृष्ण भावना भावित योगी भौतिक जगतात असताना जरी विविध कर्मांमध्ये गुंतलेला असला तरी तो श्रीकृष्णांमध्येच सदैव स्थित असतो. याला श्रील रूप गोस्वामींच्या भक्तिरसामृत सिंधू 1.2.187 मध्ये पुष्टी देण्यात आली आहे. निखिला स्वप्यवस्थासु जीवनमुक्त स उच्यते. कृष्ण भावना भावित कर्म करणारा भगवत भक्त हा आपोआपच मुक्त झालेला असतो. नारद पंचरात्र याला पुष्टी देते. डिक्कालाद्यन छिन्ने कृष्णे चेतो विधाय च तन्मयो भवती क्षिप्रम जीवो ब्रह्मणी योजयेत. सर्वव्यापी आणि देश कालातील श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन होतो आणि मग त्यांच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते. कृष्ण भावना म्हणजे योगाभ्यासातील परमोच्च समाधीस्थ अवस्था होय. श्रीकृष्ण हेच परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. केवळ या ज्ञानानेच योगी निर्दोष होतो. भगवंतांच्या या अचिंत्य शक्तीबद्दल वेद गोपालतापनी उपनिषद 1.21 पुढील प्रमाणे सांगतात. एकोपी सन बहुधा योव भाती. भगवंत जरी एकच असले तरी ते असंख्य हृदयांमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे स्मृतिशास्त्रात सांगण्यात आले आहे की एक एव परो विष्णुः सर्वव्यापी न संशयः ऐश्वर्याद रूपमेकं च सूर्यवत बहुधेयते. श्री विष्णू हे एकच आहेत, तरीही निश्चितच ते सर्वव्यापी आहेत. ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो, त्याचप्रमाणे आपले एकच रूप असले तरी ते आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहेत.